अ, खुशखबर. लाडक्या बहिणीच्या खात्यावर 6,000 रुपये पडण्यास सुरुवात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या महिलाचे हप्ते KYC प्रक्रियेतील तांत्रिक चुकामुळे रखडले होते, अशा पात्र महिलांच्या खात्यात आता 6,000 रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 4 महिन्यांचे एकत्रित 6,000 रुपये पडण्याची दाट शक्यता आहे. तर लाडकी बहीण योजनेतील महिलांना खुशखबर. लाडक्या बहिणींना तुमचे पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने KYC मधील त्रुटी तंदुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ केली होती. तर ती मुदतवाढ आता अनेक महिलांनी आपली माहिती अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. तर काही महिलांचे राहिलेले आहेत ते अपडेट करण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांच्या अर्जात कागदपत्राची किंवा आधार लिंकिंगची अडचण होती त्यांना ही एक सुवर्ण संधी आलेली आहे लाडक्या बहिणींनो. तर ही सुवर्ण संधी तुम्हाला आता लवकरच चालू आहे. या योजनेत मार्चपर्यंत हप्ते सुरळीतपणे वितरित करण्यासाठी सरकारने जानेवारी महिन्यात 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे निधीची कोणतीही कमतरता नसून केवळ तांत्रिक पडताळणीमुळे काही हप्ते रखडले होते आणि ती KYC पूर्ण होताच हे पैसे आपापल्या खात्यात पडणार आहेत. लाडक्या बहिणींनो बघा, तर प्रशासकीय हालचालीनुसार जे चालू आहे, जानेवारी आणि फेब्रुवारीचे प्रलंबित हप्ते एकत्रित देण्याबाबत विचार चालू आहे. तर ही देखील जर तुम्हाला KYC करताना आधार नंबर समाविष्ट नाही असा एरर येत असेल किंवा KYC होऊनही हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही नक्की आमच्या पोर्टलवर तुम्ही शेती आणि हवामानाचे अंदाज पाहू शकता. पण महिलांनो, आपले बँक खाते सक्रिय ठेवणे आणि KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. हप्ता वितरणाची तारीख जाहीर होताच आम्ही तुम्हाला नक्की अपडेट देऊ. बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला आता नक्की खुशखबर आहे. तर तुमचे जानेवारी, फेब्रुवारी, नोव्हेंबर पूर्ण हप्ते तुम्हाला मिळून जातील. तर आम्ही तुम्हाला जर काही न्यू अपडेट असेल तर नक्की कळवण्यात येऊ. तर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या अडचणी. आणि तर धन्यवाद.